आज सकाळी सकाळीच गावाकडून पार्सल आलं होतं आणि सकाळी उठल्या सकाळचं थोडंसं काम आवरल्यानंतर लगेच मी पार्सल ओपन करायला घेतलं. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी अपेक्षा आपल्या या यूट्यूब चॅनलवर अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये हा होळीचा दिवस होता आणि होळीच्या दिवशी सकाळी सकाळी पार्सल आलं होतं, तर तेच ओपन करायला घेतलं होतं. आता असलं की दिवाळी आणि नसलं की शिमगा अशी आज गत झाली होती. पार्सल आल्यानंतर नक्कीच खायला भरपूर सारे येतं आणि होळी असल्यामुळे मलाच पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक करायचा होता. आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन, तर तुम्हाला माहिती आहे धुलीवंदनला आपल्याकडे काय असतं, तर दोन्ही दिवस खायचेच होते. आणि या पार्सलमध्ये काय दिलं होतं हे सुद्धा प्रश्न पडला होता. आदल्या दिवशी संडे झाले असल्यामुळे संडेच्या दिवशीसुद्धा बाहेर जाऊन आम्ही काहीतरी खायला घेऊन आलो होतो आणि नेमकं खायला जितकं घरात होणार होतं की बघायचंच काम नाही. आता या पार्सलमध्ये काय काय दिलं होतं तुम्ही बघू शकता. गावाकडून पार्सल आलं म्हणल्यावर काहीतरी नवीन असतंय आणि वेगळं सुद्धा असतंय. तर ते शेवग्याच्या शेंगा दिल्या होत्या आणि भरपूर साऱ्या शेवग्याच्या शेंगा दिल्या होत्या. शेवग्याच्या शेंगा बघितल्या नाही खायचं झालं की आता कधी मी या शेवग्याच्या शेंगाची भाजी करू. नेमका आज तो होळी आहे आणि होळीला मला पुरणपोळी देखील करायची होती. आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणल्यावर नक्कीच धुलीवंदनच्या दिवशी आपल्याकडे नॉनव्हेजचा बेत असतो आणि ग्रहणसुद्धा होतं. त्याच्यामुळे मला नेमकं काय करायचं ते समजत नाही. या विचारामध्येच मी पार्सल ओपन करत होते. पार्सलमध्ये इथं अंगूरसुद्धा आले होते आणि त्याच्यासोबत इथं ढाळेसुद्धा आले होते. तर हे माझ्या सासरी म्हणजे मोठ्या धीराकडून आलेलं पार्सल होतं. त्यांच्याकडं खायला थोडंसं जास्त असतं तर नेहमी ते पाठवत असतात. आणि मला 2 ठिकाणाहून शक्यतो जास्त पार्सल येतात, माझ्या बहिणीकडून आणि त्यांच्याकडूनच. दुसरीकडं कुठून जास्त मला पार्सल येत नाहीत. आणि खायला हे अंगूरसुद्धा भरपूर जास्त आले होते आणि टाळ शेंगा ह्याच्यासोबतच त्यांनी टरबूज देखील पाठवले होते. आता कालच आम्ही मार्केटमधून टरबूज आणलं होतं आणि हे सुद्धा टरबूज आता नेमकं खायचं काय हा सुद्धा प्रश्न पडला होता. आता हे काढायला जवळजवळ मी 9 वाजता घेतलं होतं, पण आम्हाला काढता काढता 10 10:30 कधी वाजले समजलंच नाही. ही चुटुरणी बुटुरणी एक मध्येच करत होती. सगळं पार्सलचं इथं मी ओपन करून घेत होते हळूहळू. इतक्या लांबून पार्सल पाठवल्यानंतर थोडंफार नुकसान होतं आहे. तर अंगूरचं इथं थोडंफार नुकसान झालं होतं आणि टरबूजसुद्धा थोडेसे घासले होते. तर तुम्ही बघू शकता हे सारं पार्सल दिलं होतं आणि ते पार्सल वगैरे उचलून ठेवलं. संध्याकाळच्या टायमाला चांगलं पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे बनवला आणि खाली होळीची तयारी झाली होती. बघून आल्यानंतर खाली गेलो. आता आज रांगोळी माझ्याकडं होती काढायला, म्हणजे मी गेल्यानंतर रांगोळी वगैरे काढलेली नव्हती म्हणून रांगोळी वगैरे तिथं थोडीशी काढू लागली आणि नंतर लगेच पूजा करायला घेतली. आमच्या इकडं ना होळीमध्ये हे सगळं टाकतात, जसं उंदीर, साप, पाल, हे सगळ्या गोष्टी ना होळीमध्ये टाकतात. तर त्या का टाकतात तुम्हाला जर माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही ना गावामध्ये राहत नव्हतो, शेतामध्ये राहत असायचो आणि आमच्या इकडं होळीला शक्यतो बाया जात सुद्धा नाहीत, पण इथं होळीला बायका जातात. तर मी सुद्धा इथं नैवेद्य दाखवायला जायला लागले. त्याच्यासाठी सगळं आज बनवून घेतलेले, पुरणाची पोळी असो, आमटी असो, भजे, पापड, सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत आणि होळीसाठी स्पेशल नैवेद्य त्यातून बनवला आहे. होळी असो किंवा दुसरे कुठलेही सण असो, आपण स्पेशली पुरणाची पोळीच बनवतो आणि मी सुद्धा आज पुरणाची पोळी बनवली आहे. आमच्या इकडे गावाला ना शक्यतो बायका जातच नाहीत होळीला नैवेद्य वगैरे दाखवायला, इथे दाखवतात आणि प्रत्येक घराघरामध्ये होळी असते. मी सुद्धा घरी होळी बनवण्यासाठी इथं गौऱ्या वगैरे घेऊन आले होते, पण इथं फरशीच असल्यामुळे म्हणलं चला खालच्याच होळीमध्ये, मोठ्या होळीमध्ये त्या गौऱ्या टाकावा आणि तिथंच आपली पण छोटीशी होळी म्हणजे त्याच्याच होळीमध्ये बनवावी. तिथं सगळं मी बनवून घेतलं आणि नैवेद्य इथं तयार करत आहे. आमची आई म्हणायची नैवेद्यावर सगळं टाकल्यानंतर थोडंसं तुपाचं बोट लावायचं म्हणजे नैवेद्य देवाला अर्पण होतो. तर तुम्ही बघू शकता मी पापड, भजे, आमटी केलेलं आहे, त्याच्यासोबत भजे देखील केले. चला चावी घे. शिवमला दे ना. चलो फोड फोड फोड. पाणी टाक त्याच्यावर थोडं, नारळ फोड दे.
इकडं बापू. या अपार्टमेंटमधली माझी दुसरी होळी म्हणजे मुंबईतली दुसरी होळी. याच्या अगोदर दिल्लीला होळी असायची आमची, तिथं पण आम्ही बायकाच जातात शक्यतो पूजेला. आणि ही मुंबईची दुसरी होळी आहे माझी. आणि इथं सगळ्या अपार्टमेंटमधल्या बाया येतात इथं होळीला. आणि बाजूला म्हणजे प्रत्येक अपार्टमेंटनुसार इथं होळी असते. नैवेद्य वगैरे दाखवून घेतला, पूजा वगैरे करून दिल्यानंतर इथं होळी पेटवली होती. आता गावाला शक्यतो सगळी होळी जी असते ती गौऱ्याची असते, पण इथं थोडा पालापाचोळा इथं गोळा केला होता आणि त्याच्यामध्ये काही लाकडं केबल नेटचं आहे काय? आणि ही आमच्या अपार्टमेंटची होळी होती. आणि त्याच्या बाजूला तिकडं दुसऱ्या अपार्टमेंटची सुद्धा होळी होती. तर पालापाचोळा असल्यामुळे त्या होळीने एकदम जास्त जोरात असा पेट घेतल्यानंतर आम्हाला मात्र तिथून इथून जावं लागतं. चावी घे. चलो. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन, आणि धुलीवंदनला ग्रहण असल्यामुळं मी त्या खाली जास्त होळी खेळायला गेले नव्हते. घरीच थोडा थोडा असा कलर खेळला आणि त्याच्यानंतर घरीच होळी केली होती. त्याच्यानंतर देऊळला मात्र खाली जायचं होतं. मग तिला खाली सोडायला गेल्यानंतर ह्या मुलांनी मात्र मला सगळं भिजवून टाकलं होतं. इथले मुलं मात्र मस्त होळीची मज्जा घेत होते. आम्हाला काही एवढं आनंद घेता नाही येत त्याचा, पण हे मात्र मस्त मज्जा घेत होते.